इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। रस्त्यातील खड्ड्यामुळे बाईक स्वाराचे संतुलन बिघडल्याने बाईकवर बसलेल्या एका लहान मुलासह 3 जण रस्त्यावर पडले, ज्यात बाईकवर मागे बसलेल्या महिलेचा हात फ्रॅक्चर झाला आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। सध्या उल्हासनगर शहरातील रस्त्यांवर अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी संपूर्ण रस्ते खोदण्यात आले आहेत। रस्ते खोदण्यामुळे नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे। परिस्थिती अशी आहे की सकाळी ज्या रस्त्याने प्रवास केला तो संध्याकाळी परतताना पूर्णपणे बंद असतो, कारण त्या रस्त्यावर अचानक खोदकाम केले जाते। ना कोणती पूर्वसूचना, ना कोणते डायव्हर्जन, ना सुरक्षा उपाययोजना। आता असे वाटते की उल्हासनगर महापालिका प्रशासनाचा या कामांवर कोणताही नियंत्रण उरलेला नाही। रविवारी रात्री 10 वाजता उल्हासनगर कॅम्प नंबर 3 सेक्शन 17 टिल्सन हॉटेलजवळ एका मोटरसायकलवर लहान मुलासह 3 जण प्रवास करत असताना खड्ड्यामुळे संतुलन बिघडल्याने ते रस्त्यावर पडले। या अपघातात मागे बसलेल्या महिलेच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की शहरातील रस्त्यांवरील या प्रकारच्या घटना महापालिका प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे घडत आहेत।